हॅलो भाग्यलक्ष्मी, खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन. 99.644% मॅथ्समध्ये काढलेले आहेत MSTCT, आणि ते पण रेग्युलर बेसिसवर. 12वी करताना, 12वी सोबतच किंवा त्यानंतर जी एक्झाम होती MSTCT, त्यामध्ये अपियर होऊन. तर एक इन्स्पिरेशनल गोष्ट आहे भाग्यलक्ष्मी. तुझी जी जर्नी आहे, कशी स्ट्रॅटेजी होती, अभ्यास कसा केला आणि कसं काय, म्हणजे ड्रॉप न घेता एवढे पर्सेंटाईल काढले. ती जर्नी आम्हाला ऐकायची आहे. तर स्टार्टिंगला जरा एक शॉर्ट इंट्रोडक्शन भाग्यलक्ष्मी. माझं नाव भाग्यलक्ष्मी कांबळी आहे. मी नागपूरला राहते आणि माझं सीईटी मध्ये मॅथ्समध्ये पर्सेंटाईल 99.64 आहे आणि ओव्हरऑल पर्सेंटाईल 98% आहे. आणि मी सरांचा बॅच टॉपर्स प्रो प्लस घेतला होता आणि त्याच्यात त्या याच्यावर मी एवढे पर्सेंटाईल मॅथ्समध्ये आणू शकते. वा वा, खूप खूप छान. आता जी ही जर्नी होती ती कशी होती त्याबद्दल आपण बोलूया. 10वी नंतर सायन्स घेतलंस, 11वी 12वी हो. सायन्स का घेतलं? म्हणजे इन्स्पिरेशन काय ऍक्च्युली होती? 10th मध्ये माझे मॅथ्समध्ये पर्सेंटेज खूप कमी होते हम्म. आणि मला असं काहीच होतं नाही की माझ्या मॅथ्समध्ये एवढे पर्सेंटेज समोर सायन्समध्ये मी काही घेऊ शकेल. पण सायन्स माझं एक ड्रीम होतं माझ्या आईचं की मी एक चांगल्या कॉलेजमध्ये जावं, इंजिनिअरिंग करावं. हम्म. आणि त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की आता काही होऊन जाईल, मला करायचं आहे. आणि म्हणून मी सायन्स घेतलं. वा. जेव्हा चालू केलं तेव्हा एवढं वाटलं नव्हतं हम्म. की एवढं हार्ड असेल ते, कारण की जेव्हा 10th मधून तुम्ही 11th मध्ये जाता तेव्हा बरोबर. ती स्टेप ती खूप कठीण असेल असं आपल्याला कळत नाही. हम्म. जेव्हा आपण 11th मध्ये स्टेप करतो तेव्हा माहित होतं मॅथ्स काय गोष्ट आहे. एका 10th नंतर 11th मध्ये शिफ्ट होणाऱ्या मुलासाठी. आणि 11th मध्ये मी नॉर्मली अभ्यास करत होती तेव्हा असं काही वाटलं नाही की एवढी मोठी स्टेप राहील, जेई राहील, सीईटी राहील, एंट्रन्स एक्झाम राहील आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायला एवढी मेहनत करावं लागेल. आणि मी नॉर्मली अभ्यास करायची आणि आपलं 101% देत होती असं मला वाटलं. हम्म. पण जेव्हा 11th अर्ध निघत आलं आणि तेव्हा मला लक्षात आलं की मॅथ्स एक माझ्यासाठी सेटबॅक पडत आहे, कारण की मला तेव्हा मॅथ्स समजत नव्हतं. ओके. तेव्हा मी युट्यूबवर तुमचे लेक्चर्स पाहिले. तेव्हा आधी मला युट्यूबवर कळलं की युट्यूबवर आली आधी, आणि लेक्चर्स हो, पाहिले मी युट्यूबवर. युट्यूबवरून मग कसा एक्सपिरियन्स होता हो, युट्यूबवर? खूप चांगला सर. तेव्हा मला ऍक्च्युली आयडिया नव्हती की तुमचे बॅचेस चालतात. हम्म. तेव्हा मी युट्यूबच्या लेक्चर्स वरून पूर्ण 11th कव्हर केलं. आणि 11thचे पूर्ण तुमचं जे ते शिकवणं आहे, जे तुम्ही एक एक एक्झाम्पल एक एक याच्याने समजवता, त्याच्याने मला ते क्लिअर होत गेलं. तेव्हा माझे कन्सेप्ट क्लिअर होत गेले. तेव्हा मला कळालं की एक एक प्रॉब्लेम कसा तुमचा सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही एक्सरसाइजवर जम्प करू शकता. सॉल्ड एक्झाम्पलचा इम्पॉर्टन्स काय आहे, जे आपण एक्सरसाइज करतो त्याच्यातूनही पूर्ण चॅप्टर समअप केल्यानंतर आपलं काय इम्पॉर्टन्स आहे त्या चॅप्टरचं, त्या चॅप्टरमधून काय इम्पॉर्टंट आहे हे हम्म. तुम्ही लेक्चरच्या लास्टमध्ये सांगायचे. एक्सरसाइज एक एक तुमच्या युट्यूबवर अवेलेबल आहे. त्याच्याने मला खूप हेल्प झाली आणि तेव्हा मला खूप चांगले समजलं 11th. पण 11th मध्ये माझा एक मोठा मोठा सेटबॅक हा होता की मला लक्षात नाही राहायचं एवढे चॅप्टर जे मी शिकायची. हम्म. आणि तेव्हा मी आईला सांगायची की हो, मी दिनेश सरांकडून सगळं करते आहे, मला काही आता डाऊट नाहीये. हम्म. पण मग नंतर 11th मध्ये लास्ट मध्ये मला माहित झालं की नाही, मला पर्सेंटेज तर खूप चांगले आले, पण मला ते वाटलं की मला 11th लक्षात राहत नाहीये मॅथ्स. हम्म. मग मी पुन्हा तुमचे लेक्चर्स पाहणं चालू केले, थोडंसं रिव्हिजन केलं, तुमच्या लेक्चर्सचे डिटेल नोट्स बनवले. हम्म. आणि मग मी थोडंसं इम्प्रूव्ह केल्यानंतर मला लक्षात आलं की 11th जे आपण स्टार्ट केलं बेसिक मधून, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ते तुम्ही फास्ट याच्यात चालू केलं तर तुम्हाला समोरचं खूप कठीण हम्म. पडेल. आणि मी 11thचं ते पुन्हा लेक्चर्स पाहणं चालू केलं तेव्हा मला लक्षात आलं माझे कन्सेप्ट तुमच्यामुळे क्लिअर झाले होते. फक्त प्रॉब्लेम हा होता की मी रिव्हिजन नाही चालू केलं. हम्म. तेव्हा मला एक लेसन भेटला की मला रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे, रिव्हिजन करणं. आणि मग त्याच्यानंतर मी पुन्हा लेक्चर्स पाहिले, जितका वेळ माझ्याकडे होता तितके मी लेक्चर्स तुमचे पुन्हा पाहिले. आणि त्याच्यानंतर मी स्टार्ट केलं प्रिपरेशन ऑफ 12th. हम्म. 12th मध्ये आता माहित नव्हतं की कुठून अभ्यास करायचा आहे. 11th माहित होतं की झालंय, जितकं केलं युट्यूब वरून. पण मग लक्षात आलं की 12th मध्ये आता सीईटी आहे, जेई आहे. आणि जेई माझं मेन मोटिव्ह होतं की हा जेई, पण मग लक्षात आलं की जेईचे जे पर्सेंटेज आहे तेही चांगले होते. पण मला लक्षात आलं की त्याच्यात पेक्षा मी सीईटी वर फोकस केलं पाहिजे. हम्म. सीईटी मी चालू केल्यानंतर मला डाऊट मॅथचाच होता.
कारण की माझं केमिस्ट्री आणि फिजिक्स मला माहित होतं की मी करून घेईन. आणि तेव्हा मी तुमच्या बॅचचं तेव्हाही मला काही आयडिया नव्हतं. मी 12th ही तुमच्या युट्यूबच्या लेक्चर्सवरून चालू केलं. एक एक लेक्चर मिसलेनियसच्या एक्सरसाइजेस ही सुद्धा मी तिथून पाहिले आहे आणि हम्म. ते कव्हर केलं. पण मग मला लक्षात आलं की मला ते मी 11thचं रिव्हिजन करत गेली, पण मला 12thचं एवढं बेसिक क्लिअर नव्हतं. मॅथ्स एक सेटबॅक हमेशा माझ्यासाठी होता, म्हणून मग मी कंटिन्यू केलं. पण मला लक्षात आलं की मी जे लेक्चर्स युट्यूबवर पाहते आहे त्याच्याने माझा कन्सेप्ट तर क्लिअर होता, पण मी रिवाइज नाही करते आहे. हम्म. आणि मग जेई बोर्ड्स, सीईटी या सगळ्या गोष्टी मधात आल्या. जेईचं जेव्हा माझं हे होप होता ते मी तुमच्या लेक्चर्स थ्रू जेईची प्रिपरेशन केली आहे. म्हणजे ओके. बेसिक मी तिथून चालू केलं होतं. आणि ते प्रिपरेशन करता करता माझे ते मॅथ्स स्ट्रॉंग झालं हम्म. स्पेशली. मी मॅथ्समध्ये तुमचे लेक्चर्स 12th चे पहिल्यापासून पाहणं चालू केले होते. म्हणून मला डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन याच्यात समोर कधीच प्रॉब्लेम गेला नाही. ओके, एकदम सगळे इंटरेस्टिंग चॅप्टर्स. वाटत असेल. डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, इंटिग्रेशन वाटत असेल. हो. हा. स्टार्टिंग मध्ये वाटलं सर, पण तुमचे जे लेक्चर्स आहे, जे तुम्ही जसं शिकवता, जे जे पॅटर्न आहे त्याच्याने मला समोर प्रॉब्लेम नाही गेला. मला हम्म. असं नाही वाटलं की मला समोर जाऊन हे चॅप्टर्स पुन्हा वाचावं लागेल, जसं माझं 11th मध्ये झालं होतं, कारण हम्म. की मी त्याचं रिव्हिजन नाही केली. रोज त्याला वाचणं आणि ते युट्यूब, आता एक हे होता की मी युट्यूब वरून वाचून तर राहिली, पण माझ्या ब्रेन मध्ये किती रिटेन होत आहे, हम्म. तो एक डाऊट होता मला. म्हणून त्याच्यामुळे मी ते करत गेली. आणि मग मला लक्षात आलं जेई नंतर की नाही, आता एक डेडिकेटेड सीईटी साठी करावं लागेल, कारण की माझ्याकडे तो ऑप्शन आहे आणि मी त्याचं पूर्ण युटिलायझेशन केला पाहिजे. बरोबर. सीईटी जेव्हा बोर्ड झाले त्याच्यानंतर माझ्याकडे टाइम खूप कमी होता. पण मला लक्षात होतं की मी तुमच्याकडून 11th केलं आहे, 12th मी खूप चांगल्याने केलं आहे. म्हणून मला मॅथ्सचा डाऊट तो सॉल्व्ह झाला, जो माझा 10th पासून माझा प्रॉब्लेम होता. आणि कधीच एक्सपेक्टेड नव्हतं की 99.64 तेही मॅथ्समध्ये येईल. पण जी जी मेहनत केली, जे ते ॲपवरचे टेस्ट दिले, ते ऍपवर जे क्लासेस केले, मिथिलेश सरांचे जे व्हिडिओज ऐकले, मॅथ्स वन तर कधीच मी रिवाईज केलं असेल असं मला आठवत नाही. कारण की सर एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवतात, ज्याच्यामुळे मला समजलं की एक चॅप्टर मध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, एक चॅप्टरचा तो काय इम्पॉर्टन्स आहे, त्या सॉल्ड एक्झाम्पलचे काय इम्पॉर्टन्स आहे, तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करतात त्याच्यातून काय इम्पॉर्टंट आहे, आणि तुम्ही त्या चॅप्टर मधून काय लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर. 12वी नंतर जे सीईटी साठी तयारी केली, 12वी बोर्ड झाल्यानंतर, 12वीत असताना हम्म. पण सीईटीचे लेक्चर वगैरे केले होते की 12वी बोर्ड संपल्यानंतर सीईटीची तयारी केली? 12वीच्या बोर्डच्या संपल्यानंतर मी स्पेशली डेडिकेटेड होती त्याला. ओके, त्याआधी फक्त बोर्डवर फोकस होता. नाही, बोर्डवर नव्हता, जेई वर होता. हा. आणि त्याचे मग पर्सेंटेज आल्यानंतर तेही पर्सेंटेज पर्सेंटाईल. चांगले होते, पण मी त्याच्यात पर्सेंटाईल. सॅटिस्फाईड नव्हते. ओके, पर्सेंटाईल जेईचे बघितल्यानंतर. नाही, पर्सेंटेज चांगले होते, पण मी त्याच्याने सॅटिस्फाईड नव्हते की या पर्सेंटेजवर मला खूप एक चांगलं कॉलेज भेटेल. अच्छा, मग सीईटी साठी जेव्हा तयारी स्टार्ट केली, किती तास अभ्यास करायची घरी? सर मला खूप जास्त वाटायचं की माझं होईल की नाही होईल. पहिले तर एक डाऊट तेच येते एका स्टुडंटच्या मनात की आता या वेळेवर जेव्हा बोर्ड झाले आणि जेव्हा टाइम टेबल येतो आणि हम्म. जेव्हा आपला ऍडमिट कार्ड यायचा वेळ 1 महिना राहिला असतो, तेव्हा असं वाटतं की नाही, आता नाही होऊ शकत, आता तुमच्यानी पॉसिबलच नाहीये. पण जेव्हा तुम्ही ते पेपरसाठी बसता तेव्हा तुम्हाला कळतं की नाही, हे एवढं जी तुमची मेहनत आहे, जे तुम्ही रिटेन करता कन्सेप्ट, ते त्या जागी कामात येतं त्या 1.5 तासात. मग एक एक दीड महिना जो होता गॅप बोर्ड आणि सीईटी एक्झाम मध्ये, त्यामध्ये किती तास म्हणजे अभ्यास केलं? 10 तास, 15 तास सर मला रात्री झोपी नाही लागायची. मी तर अच्छा. कशी तरी 1 या 2 तास झोपायची. काही मोबाईल मध्ये चालू असेल तर दुपारी तुमचे लेक्चर्स, सोमेन सरचे लेक्चर्स, हम्म. आणि तेच पाहत मी पूर्ण ते रिव्हिजन करायची, तुमचे टेस्ट पेपर सॉल्व्ह करायची, तुमचे डीपीपी जे पीडीएफ यायचे ते मी सॉल्व्ह करायचे, आणि त्याच्याने रिव्हिजन करून. आणि काही काही चॅप्टर्स माझे असे होते की माझ्या ज्यात कॉन्फिडन्स नव्हता, हम्म. म्हणून मी ते रिवाइज करून त्याला पुन्हा तुमचे लेक्चर्स पाहून आणि मग त्याला कव्हर करून ते ते पूर्ण रिव्हिजन केलं. पूर्ण दिवसभर हेच चालू असायचं? बिझी बिझी पूर्ण, म्हणजे काहीच ना काही लेक्चर आहे किंवा डीपीपी टेस्ट रिव्हिजन चालूच आहे, असं हो, असायचं? लास्ट मध्ये तसंच होतं, त्याच्या पहिले नव्हतं. मग परीक्षेच्या दिवशी परीक्षा जेव्हा होती, कुठली डेट होती, शिफ्ट वगैरे? एप्रिलमध्ये? 26 एप्रिल शिफ्ट टू. शिफ्ट टू. ओके. कसा एक्सपिरियन्स होता?
एक्झाम मध्ये जाताना, एक्झाम मध्ये 3 तास आणि निघताना? तर मला कॉन्फिडन्स तर नव्हता. पण जेव्हा मी जाऊन बसली आणि जेव्हा मी पेपर उघडला, तेव्हा जेव्हा ते क्वेश्चन्स होत गेले तेव्हा मला वाटलं की हो, आता होऊन जाईल. आता काही जास्त कठीण नाहीये. आणि मी जेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्री संपवलं, त्याच्यानंतर जेव्हा मॅथ्सची वेळ आली तेव्हा मला थोडीशी भीती वाटली होती, कारण की मॅथ्सचा माझा एवढा रेकॉर्ड चांगला नव्हता. बरोबर. पण जेव्हा मी मॅथ्स मॅथ्स स्टार्ट केलं सॉल्व्ह करणं, एक एक क्वेश्चन जेव्हा मला येत गेले, आणि तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की हो, एक क्वेश्चन 2 मार्काचा आहे आणि ते मी मार्क स्वतः कमावून राहिली, तेव्हा मला खूप चांगलं वाटलं. आणि ते कॉन्फिडन्स जो बिल्डअप झाला त्या पेपरमध्ये जेव्हा मी स्टार्ट केलं, तो कॉन्फिडन्स लास्ट पर्यंत होता. आणि मला आताही आठवतंय, मी 35 क्वेश्चन्स हम्म. 1 तासाच्या पहिले संपवून दिले होते. आणि 15 क्वेश्चन्स ते जे होते, ज्याच्यात लेंदी कॅल्क्युलेशन होतं, ते मी 15 क्वेश्चन नंतर केले आणि अर्धा तास. तेही माझ्याने सॉल्व्ह झाले. आणि तेव्हा मला कळलं की हो, आता मी मॅथ्स मध्ये खूप चांगलं करून घेईन. आणि तेव्हा ते जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करून मी बाहेर आली, तेव्हा मला वाटलं की हो, आता पेपर खूप चांगला गेलाय आणि तो मॅथ्समुळे. आणि बाहेर आल्यानंतर कसं म्हणजे हे, आपण सुटलो बाबा ह्यातून, खूप अभ्यास करण्यापेक्षा आता काय करावं लागणार नाही, आपली परीक्षा झाली असं वाटत होतं. हो, आईने मला पहिला एक प्रश्न तोच विचारला की मॅथ्स कसा गेला. अरे बापरे, हा. मॅथ्ससाठी तू एवढं हे केलं होतं आणि मॅथ्स कसा गेला. तर मी म्हंटल, दिनेश सरांनी शिकवलं होतं आणि ते आलं. आणि सर, ते क्वेश्चन्स जे तुम्ही शिकवले होते, हम्म. त्याच्यातूनच एक रिलेटिव्ह क्वेश्चन काढून ते आला होता. आणि असं नाहीये की अगर तुम्ही ते लेक्चर्स डेडिकेटली केले असेल, हम्म. तुम्ही ते पीडीएफ चांगल्याने सॉल्व्ह केले असेल, तुम्ही ते टेस्ट दिले असेल, तर ते तुमच्यासाठी इम्पॉसिबल आहेच नाही. तुम्ही कधीही चालू करा. पण मेन मोटिव्ह त्याचा हाच आहे की तुम्ही ते कव्हर करून, ते रिव्हिजन करून तुम्ही किती त्या पेपरमध्ये जाता आणि तुम्ही परफॉर्मन्स किती देता. आणि बरं. ते माझ्यासाठी एक मेजर फॅक्टर होतं. अँसर की आल्यानंतर जेव्हा बघितलंस की अँसर की आली, तर मॅथ्स मध्ये किती प्रश्न करेक्ट झाले होते अँसर की मध्ये, मॅथ्स मध्ये? सर, माझे 40 क्वेश्चन्स करेक्ट होते. वाव. त्याच्यात जितके मी स्वतः चेक केले होते, म्हणजे मला लक्षात होते क्वेश्चन्स, मी काही काही लक्षात ठेवून आली होती, तर मला होतं की हो हो, हे तर करेक्ट आहे. हम्म. आन्सर कीच्या पहिले मला तेवढं लक्षात होतं, ते रिलेटिव्ह क्वेश्चन जे मी चेक केले हम्म. होते. आणि मग जेव्हा आन्सर की आली तेव्हा मी चेक केलं, मी शॉक होती. 42 या 43 क्वेश्चन्स करेक्ट होते. आणि तेव्हा मला कळलं की हो, मी मॅथ्समध्ये जे माझी भीती होती ती आता हम्म. संपलेली आहे आणि मॅथ्समध्ये खूप चांगले पर्सेंटाईल. वाव. तर 42 क्वेश्चन परफेक्ट झाले असतील तर 84 मार्क्स आउट ऑफ 100, आणि त्यावर 99.64% होऊ शकतो, बरोबर? आता रिझल्टच्या दिवशी काय अनुभव होता? रिझल्ट रात्री 12 वाजता बघितला की दुसऱ्या दिवशी? नाही सर, रिझल्ट मी बघितलाच नाही. मला तरी लास्ट पर्यंत मी होती, नाही मला भीती वाटत आहे, मी नाही भीती पाहू वाटत आहे, शकत. हा. मी रिझल्ट 16 तारखेला रात्री 11 वाजता पाहिला. हम्म. आणि तेव्हा जेव्हा मी पहिले मॅथ्स पाहिलं आणि तेव्हा होतं तिथे 99.64. हम्म. आणि केमिस्ट्रीमध्ये चांगले पर्सेंटेज, तेव्हा मला हे झालं की हा, आता पर्सेंटेज. मग मी लास्ट पर्सेंटेज पाहिले तेव्हा मला हे भेटलं की हो, आता चांगले पर्सेंटेज आले आहे आणि आता मी सॅटिस्फाईड आहे. वाव. आता जी मुलं सीईटी साठी अभ्यास करतायत, पुढच्या वर्षी देणार आहेत 2026ला, त्यांच्या मनात एक असतं की आम्ही कसा अभ्यास करावा, 12वी सोबतच करावा, तर 12वी बोर्ड सोबत सीईटी कसं मेंटेन करावा, किंवा 12वी नंतर, तर काय म्हणजे मेसेज देऊ इच्छिते त्या मुलांना? 12th सोबत जेव्हा तुम्ही स्टार्ट करताय तेव्हा लेक्चर जेव्हा तुम्ही पाहताय, त्याचे नोट्स जेव्हा बनवताय, सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की तुम्ही ते नोट्स किती रिवाइज करत आहे. कारण की मॅथ्स एक असा सब्जेक्ट आहे वास्ट, की तुम्ही जेव्हा एक्सरसाइज सॉल्व्ह करता तेव्हा तुम्हाला 2-3 दिवसानंतर ते लक्षातही नाही राहत की तुम्ही काय सॉल्व्ह केलं होतं या त्या हं. लेसन मध्ये काय शिकले होते. म्हणून हं. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ते प्रश्न ते लक्षात ठेवा. कारण की मला जितकं स्टेट मी सॉल्व्ह केलं, कारण की मी सीबीएसई वाली होती, मला हं. तेवढं ते इन डेप्थ स्टेटचं माहित नव्हतं. जेव्हा मी स्टेटमध्ये शिफ्ट केलं तेव्हा मला लक्षात आलं की नाही, स्टेटमध्ये एक्सरसाइज मोठ्याही आहे आणि इन डेप्थही आहे. हर क्वेश्चन मध्ये काही वेगळा कन्सेप्ट आहे. हर क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय त्याचे व्हेरिएबल्स चेंज करू नये, पण तुमचा कन्सेप्ट वेगळा आहे. तेव्हा मला लक्षात आलं की नाही, आपल्याला त्याला रिवाइज करून त्याला चांगल्याने गॅदर करावं लागेल आपल्या माइंडमध्ये, आणि ते रिटेन करावं लागेल. रिव्हिजन म्हणून महत्वाचं मी आहे. 12th काही आपण शिकलो की त्यानंतर रिव्हिजन पाहिजेच पाहिजे, नाहीतर आपण विसरणार. आई आहे का विसरणार. सोबत? आई, नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, गुड इव्हनिंग. खूप खूप अभिनंदन. भाग्यलक्ष्मीने एवढे पर्सेंटाईल काढले त्याबद्दल. 99.64 म्हणजे खूप थँक्यू अवघड सर. गोष्ट आहे. तरीही तिने हे अचीव केलं आहे. आपलं काय अनुभव आहे?
सर माझा तर अनुभव असा होता की मला मॅथ्सची फार भीती वाटायची हिच्याबद्दल. अच्छा. कारण 10th मध्ये तिला मॅथ्स मध्ये मुळे तिचा स्कोरिंग थोडा घसरलेला होता. हम्म. पण ज्यावेळी तिने मला सीईटी याच्याबद्दल सरांबद्दल तुमचे क्लासेस जॉईन केले आणि मी तिला रोज विचारायची की "रिजय सरांचं लेक्चर तू जॉईन केलं का, तू सॉल्व्ह केलं का सगळं", तर ती मला म्हणायची आता माझा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे मम्मी आणि आता मी हे स्कोअर करू शकेल. ऍक्च्युली मला सीईटीच्या दिवशी ज्यावेळी ती पेपर देऊन आली त्यावेळी हम्म. मी तिला फर्स्ट क्वेश्चन हाच विचारला की बेटा मॅथ्स कसा गेला. तिने हा. सांगितलं मम्मी खूपच छान गेला. मग माझा सुद्धा कॉन्फिडन्स त्याच्याबद्दल वाढलेला. वाव. आणि सीईटीचा रिझल्ट आज 99.64 जर तिने स्कोर केलेला आहे तो तर त्याचं श्रेय मी तुम्हाला दिनेश सरांनाच देते. आणि सगळ्या स्टुडंटला असाच तुम्ही एनकरेज करा आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा अशी माझी इच्छा आहे. आणि आज तिचा जर्नी म्हणजे आज तिला ज्या माझी एक होप होती की हिला खूप चांगलं कॉलेज मिळावं. कारण काय की मी तिला पूर्वीचे क्लासेस जॉईन केले होते काही आमचा इकॉनॉमिक प्रॉब्लेममुळे तिला काही क्लासेसने तिला बाहेर ठेवलेलं होतं. पण हम्म. त्या याच्यामुळे 3 महिने तिचा लॉस झालेला होता. ओके. 3 महिने ती क्लासेस करू शकली नव्हती इकॉनॉमिक प्रॉब्लेममुळे. हम्म. त्याचा मला खूप मोठी खंत होती असं वाटायचं की माझं हे वर्ष जे आहे हे वर्ष वाया जाणार. पण हम्म. सर तुमच्या मेहनतीमुळे तुमच्या जे शिकवण्याची पद्धत आहे तुमचं जे डेडिकेशन आहे त्याच्यामुळे आज माझी मुलगी 99.64 हे स्कोअर करू शकली. याचा सर्व श्रेय तुम्हाला जातं. बस मी मॅडम, एवढीच आपण म्हटलं इच्छित की बोलू. फायनान्शियल प्रॉब्लेममुळे कोचिंग जाता येत नव्हतं. 3 महिने बाहेर होती आणि त्यावेळी तुम्हाला हे एक ऑप्शन भेटलं ऑनलाईन. जसं की ॲपमध्ये आम्ही कोर्सेसद्वारे आम्ही लाईव्ह लेक्चर घेतो. ते कोचिंग प्रमाणेच असतं, पण हे हा. ऑनलाईन असल्यामुळे खूप स्वस्त असतं. तर ह्याचं काय तुम्हाला अनुभव हा. वाटलं की एक ऑफलाईन कोचिंग आणि ही जी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे? तर ऑनलाईन कोचिंगमुळे कसं झालं मुलांचा वेळ सुद्धा वाया गेलेला नाही. हम्म. ऑनलाईन क्लासेसमध्ये ते घरी बसून सुद्धा करू शकलेले आहेत. आणि जे त्यांना जाण्या येण्यामुळे जो त्यांचा वेळ वेस्ट होत होता बरोबर. ऍक्च्युली त्याच्यामुळे ते घरी जे ऑनलाईन आहे त्यांना सगळं रेडीमेड मिळालेलं आहे. आणि माझा जो फायनान्शियल प्रॉब्लेम होता तो असा होता की हिच्या क्लासेसची फी भरू शकली नव्हती मी. आणि हम्म. काही प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे तिथला 3 महिने एका क्लासवाल्यांनी बाहेर ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे तिचा पूर्ण लॉस झालेला होता त्या सिस्टमचा. आणि हम्म. त्यामुळे मला असं वाटायचं की माझ्या मुलीचं नुकसान माझ्यामुळे झालेलं आहे बा. पण ते हम्म. होऊ शकलं नाही तुम्ही मला मिळाले आणि तुम्ही हे जे श्रेय जे आहे माझं सगळं हे तुम्हाला आहे की 99.64 हे स्कोरिंग दिनेश सरांमुळे आहे. आणि याचं सगळं श्रेय तुम्हालाच जात. खूप खूप धन्यवाद मॅडम. आता बहुतेक पॅरेंट किंवा विद्यार्थी आहेत ते घाबरत असतात, भीती असते की जर ऑफलाईन क्लास लावला नाही, लाखो रुपये भरले नाही, तर माझा मुलगा करू शकणार नाही. पण भाग्यलक्ष्मीने करून दाखवलं आहे की आपण जिद्द असेल अगदी तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे 1,000-2,000 रुपये भरूनही 1,00,000 2,00,000 न भरता आपण एवढ्या चांगला पर्सेंटाईल काढू शकतो. त्याबद्दल तुम्हा दोघांना खूप खूप अभिनंदन. आणि ही जी जर्नी होती खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे. आणि भविष्यासाठी करिअरसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो भाग्यलक्ष्मीला की पुढे जाऊन चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ आणि एक चांगली इंजिनियर होऊन तुम्हाला मदत करणार आहे. आणि तुमची म्हणजे काठी बनणार अशी मी अपेक्षा करतो थँक्यू सर. भाग्यलक्ष्मी. ओके, खूप खूप अभिनंदन भाग्यलक्ष्मी हा. आणि खूप खूप शुभेच्छा मॅडम. असंच पुढे पण चांगला अभ्यास कर, डेडिकेशन. ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये एकच असतं की मुलांचं डेडिकेशन पाहिजे. टीचर्स घेत असतात, जसं की आम्ही आमच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये आमचा जो टाइम तर टेबल. ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये हे डिपेंड करतं की तुम्हाला कोणती क्वालिटी भेटून राहिली आहे. आणि क्वालिटी जी आहे ती आपल्या टीचर्स कडून शिकल्यानंतर माहीत पडते. आणि मला आता एका सिनियरनी सांगितलं होतं तुमच्याबद्दल जेव्हा मला माहित झालं. मी त्यांना सांगितलं की मी दिनेश सरांचं लेक्चर्स पाहते युट्यूबवर. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अरे त्यांचे क्लासेसही होतात. तेव्हा मला आयडिया नव्हती. तेव्हा मी त्यांच्याकडून मग ते ॲप डाउनलोड केलं आणि मग त्याच्यानंतर ते जॉईन केलं. आणि तेव्हा मला तुमचं टीचिंग मी फॅमिलियर होती. आणि त्याच्यात जेव्हा मी क्लासेस करायला लागली तेव्हा मला समजलं की जेव्हा मी ट्राय करील तेव्हा त्याच्यानंतरच ते मार्क्स येऊ शकेल. फक्त बसून की मॅथ्स एक कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट आहे आणि त्याला निग्लेक्ट करून या त्याचं हे करून काही होणार नाहीये. आणि म्हणून मग मी ऑनलाईन क्लासेसमध्ये डेडिकेटली ते हम्म. सिलेबस कम्प्लीट केलं. तसंच मी तेच सांगतोय, ऑनलाईन क्लास असं जे असतात प्लॅटफॉर्मवर त्यामध्ये टीचर सोबत मुलांचं पण डेडिकेशन पाहिजे असतं. जर मुलांनी दाखवलं तर त्यांना ऑफलाईनची काहीच गरज नाहीये. लाखो रुपये वाचतात, टाईम वाचतो, जसं की आपण सांगितलं तसं.
आता मला अपेक्षा आहे की पुढची जी ज्युनियर्स आहेत, जसं एका सिनियरनी तुला सांगितलं भाग्यलक्ष्मी, तसंच तुझे जे आता ज्युनियर्स आहेत हम्म. त्यांना पण असंच ह्या व्हिडिओद्वारे गायडन्स भेटणार, आणि तेही जे फायनान्शियली ज्यांचा प्रॉब्लेम आहे, लाखो रुपये भरू शकत नसतील, तर त्यांना एक असा एक रस्ता भेटणार की ते घरी बसून आपला मॅक्झिमम टाइम युटिलाइज करून करू शकतील, आणि आम्ही त्यांचं म्हणजे मार्गदर्शन करू. खूप खूप धन्यवाद, आणि काही अडचण असेल तर आम्हाला कॉल करत राहा ॲडमिशनसाठी किंवा काय, अमित सर आणि मी गाईड करत राहणार. ओके, धन्यवाद खूप खूप. वन्स अगेन थँक यू सर.